ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೆ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಮರುಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. ಐಚ विष्णू सहस्रनामा तो ऐच दोन्ही श्लोको 41 आणि 42 सुरुवेक श्लोक सांगता. उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. अन्य श्लोको व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्दिः परमस्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्दिः परमः स्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः. ಹಂಗ ಪರರ್ಧಿಃ ಪರಮಸ್ಪಷ್ಟಃ ತುಷ್ಟಃ ಸ್ಪಷ್ಟಃ ತುಷ್ಟಃ ಒಟ್ಟುಕೋರ್ನು ಸ್ಪಷ್ಟಸ್ತುಷ್ಟಃ ಮುಂದಿಲ್ಲ स्पष्टस्तुष्टः जल हंगा आटाक्षर जल नंतर एक पंधरा बैला मात्र आमकां चंद जावन म्हणून जाता. तेच जावन परर्धिः तिनी परमः तिनी स्पष्टः आठ अक्षर जल थंयक अनुष्टुप चंदान तो आठ अक्षर एक पंधरा बोनू चंद कोरनू म्हणल्यार री थंय म्हणू काही सुलभ ऐकूच्या काही चंद दिसता. तशें जावन परर्धिः परमस्पष्टस्तुष्ट पुष्ट शुभेक्षणः म्हणूची के कष्ट जाता ताजे खातीर परर्धिः परमस्पष्टः तुष्ट पुष्ट शुभेक्षणः तशें म्हळ्यार जल. आतां नामावळी पळोवया आमी. उद्भवाय नमः क्षोभणाय नमः देवाय नमः श्रीगर्भाय नमः परमेश्वराय नमः करणाय नमः कारणाय नमः कर्त्रे नमः विकर्त्रे नमः गहनाय नमः गुहाय नमः व्यवसायाय नमः व्यवस्थानाय नमः. गहनाय नमः गुहाय नमः व्यवसायाय नमः व्यवस्थानाय नमः संस्थानाय नमः स्थानदाय नमः ध्रुवाय नमः. स्थानदाय नमः ध्रुवाय नमः. मागिरे परर्धये नमः परमस्पष्टाय नमः तुष्टाय नमः पुष्पाय नमः शुभेक्षणाय नमः. परर्धये नमः परमस्पष्टाय नमः
ತುಷ್ಟಾಯ ನಮಃ, पुष्टाय नमः, शुभेक्षणाय नमः. तै परमः स्पष्टः मुणस्पळ ते ओटूची एक नाव ते परमस्पष्टाय नमः, परमस्पष्टाय नमः एक नाव करून ते आम्ही अर्थ घेवचे. आता आम्ही इथले नावाचे अर्थ पळया. उद्भवाय नमः. उद्भव उत्पत्ती, उद्भवाक उत्पत्ती, जावो जन्म, जावो मूलस्थान म्हण म्हणटाची आकर, तशीची उद्भवो भवो भववंदो, उद्धृतो भवो भववंदो म्हळ्यार जगत्य सृष्टिकालांतू नाभीदुकून उद्भव केलेलो नव्हतो. नामरूपात्मक जगत म्हळ्यार जीवसृष्टी पुराय सृष्टी प्रारंभ जातना तागेल नाभीदुकून उद्भव केलेलो, उत्पत्ती केलेलो, तशें ताका उद्भव म्हणचे. जेवो आनी कसं म्हळ्यार तागेले जन्माक कोणी कारण ना, तोची जन्मा येतलो, तोची अवतार घेतलो, तशें चावन ताका उद्भव म्हणचे. मागीर ताणेची 10 अध्यायांतो गीतेंतो मृत्यु सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यतां म्हणचे आसा. सर्वहरश्चाहम मृत्यू रुपारी सर्व नाश करतलोय हांवाची, उद्भवश्च भविष्यतां आ सर्व उत्पत्ती करतलोय हांवाची म्हूण ताणें सांगला. तशें ताका उद्भव म्हणचे. आत क्षोभणाय नमः. क्षोभण मनांतू एक कळवळ येवच्याक क्षोभे म्हूण म्हणटाची. मनांतू कोणाले मनांतू एक कळवळ येयल्या, मन क्षोभित जल्ला, कसले एक दुःख येवो मना कसकी एक नमने तळमळ कसकी जत्ता क्षोभ, ताका क्षोभित म्हणचे. तशी उद्भव क्षोभण, क्षोभण म्हूण म्हळ्यार क्षोभित. तशी मनोविकार म्हणत. विकार म्हळ्यार कसं वायट न्ही, मनांत पळय एक कसले एक सिच्युएशनांत आमगे कळवळशी जाता पळय. क्षोभमाशु हृदयं नयत ऊनाम रागवृद्धीम अकरोत म्हळ्यार दुश्टांक तो क्षोभ करतकय. दुश्ट म्हळ्यार कोण, तागेले परमात्माला उडगास करतना मनांत कळवळ कोणा येता, भक्तांक खंडीत येना, भक्तांक खुशी जाता. हांगा परमात्माक क्षोभण म्हणला. क्षोभण मनांत कळवळ हाडयतलो. आमकां हाडयतलो तो, आमकां मनाक कसले कळवळ आसतना तागेले उडगास केल्यार पुरो आमकां मन थंड जाता, मनांतुले एक कळवळ उणी जाता. तसले वो क्षोभण कळवळ करयतलो म्हणस कोणाक, दुश्टांक. आतां पळय कंसाक तागेले कृष्ण ताका मारता म्हूण म्हळ्यार 8 गर्भाचो दुखून आयिलो. कृष्ण म्हूण काय तेन्ना नांव दवरनी, देवकील 8 गर्भा दुखून आयिलो, ताका मारता म्हणली पळय. तशी ताणें जनन येवचे पयशे फुडें आशिल्ले चेडवां पळय मारली ताणें बैबे. कृष्णान जनन आयली नंतर तागेली चिंत ताका देवकील अष्टम गर्भाचो म्हाका मारता म्हूण. तशी मनोविकार मनांत क्षोभण करयलेलो. हिरण्यकशिपूक परमात्मो म्हळ्यार श्रीहरी म्हळ्यार ताका एक नमने मत्सर द्वेश देवाल वैरी. तशी तागेलें मन केन्नाय परमात्माल विशय येतना द्वेशान कळवळ जाता ताका. हांगा कंसाक भंयान कळवळ जाता. शिशुपालाक जाळान मत्सरान ताका कृष्णाल वैरी मत्सरान तागेलें मन क्षोभण जाता. रावणाक अहंकारान क्षोभण जाता. आवची श्रेष्ठ वो राम म्हाका कसो करतलो म्हणलें अहंकारान तागेलें मन एक क्षोभणाची. रामा पळयलें रे तितले एक रान्नां आसूच ताणें रान्नां भोंवतलके ताका ओलवून येयल्या सीते, हांव कशी तिका समदारसिल्या रीती म्हाका बरें टिकोवन घेना म्हणटा. असल एक क्षोभण मनांत ताका आयिल्लें रामाल वैरी. तशी क्षोभणाय नमः म्हळ्यार मनांत कळवळ हाडयतलो. तशीची देवाय नमः. दीव्यति मायापाशेन जीवान भद्वे क्रीडति. दीव्यति मायापाशेन जीवान भद्वे क्रीडयति म्हळ्यार परमात्मो दिव्यती मायापाशेन, दिव्य एक मायापाश लक्ष्मीले एक त्रिगुणात्मक बंधनांत घालनो, जीवान भद्वा त्रिगुणात्मक प्रकृतीचे बंधनांत घालनो
क्रीडती संतोष पावतलो खेळतलो तशें जावन हांगा देव म्हळ्यार दिव्य धातूचें एक उत्पन्न म्हणटाची दिव्य म्हळ्यार एक धातून निष्पत्ती जाल्लो शब्द तो देव हें देव हें देव म्हळ्यार लाका अर्थस मस्त आतां दिव्य म्हळ्यार द्युती दिव्य धातू दुखुनूची द्युती म्हळ्यार उजवाड हांगा परमात्माक द्युती म्हूण म्हळ्यार अर्थ देव म्हळ्यार शब्दाक द्युती म्हणला म्हण जाल्यार परमात्मो ज्ञानाचो उजवाडो दितलो सूर्य चंद्रादिकय उजवाडो दितलो तशें लेखयत आनी दिव्य म्हळ्यार विजिगीश देव म्हळ्यार शब्दाक विजिगीश विजिगीश म्हळ्यार सर्वांकय उत्तम स्थानार आशिल्लो सर्वोत्तम विजिगीयते विशेष जावन विजिगीशयते जेव्हा विजिगीयते विशेष जावन पुराय जनाल पशी इतर गेलवून उत्तम स्थानार आसतलो तशी विजिगीशः आनीक दिव्य धातूक कांती म्हणटाची तो कांती म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार तागेल इच्छा मात्रान तो सृश्टी करता आनी सृश्टी केलेले जिवांक योग्यतेक अनुसार जावन तांकां इश्टानिश्ट पुरण करतलो स्तुती सर्व जनान ताका स्तुती करचे सर्व शब्द वाच्य जावन आशिल्लो परमात्मो व्यवहार दिव्य धातूचे उत्पन्न ते जगत्याचे समस्त एक सृष्टी पालन लय म्हळ्यार व्यवहार पळयतलो क्रीडा खेळू क्रीड म्हळ्यार ते सृश्टी स्थिती लय आसा पळय तागेलो खेळूच तो तांकां कसलें एक व्हड काम ना ताका खेळ्ळ्या बरी जाता ताका गती म्हळ्यार कडेचे एक गती कोण अंतीम गती म्हणटाची जेवो परमात्माक अंतीम गती मोक्ष दितलो जेवो सर्वगत पुराय कडेन आसतलो गती म्हळ्यार चलन तशी हे देवा म्हूण म्हणल्यार पुरो मी न्हय तो केन्नाय खंय असो तो येवन पावता द्रौपदीक पाविल गो तस अंबरिशा पाविल गो तस आमकां काणे आयकून तशी देव भक्तीन ताका पयल म्हूण जाल्यार खंय तुकून जाल्यार तो येवन आमकां पावता तशें जावन ताका देवाय नमः श्री गर्भाय नमः श्री म्हळ्यार संपत्तू म्हळ्यार कितली पंत सांगला धना विशय मात्र न्ही द्रव्य संपत्त मान न्ही तेज वीर्य पराक्रम ज्ञान असल पुराय संपत्तूची तशी ज्ञानाची म्हूण म्हळ्यार वेद न्हय कोणाल घर बांदतो असं की श्री म्हळेल कडेन ज्ञान म्हूण म्हळेले अर्थ येता तशें जावन ज्ञानाचे एक द्योतक जावन आशिल्ले ज्ञानाचे प्रतीक जावन आशिल्ले ज्ञानाक प्रमाण जावन आशिल्ले परमात्माक प्रमाण जावन आशिल्ले वेद कोणाले गर्भांतू तुकून उत्पन्न जाला की ताका श्री गर्भ म्हणटाची जेवो समस्त संपत्ताक अभिमानी देवती जावन आशिल्ले लक्ष्मीकय तो आश्रय दिल्लो लया कालांत तो लक्ष्मीकय तो आश्रय दिता दैनतलरी लक्ष्मी तागेल हृदयांतू आसता तशें जावन तो श्री गर्भ परमेश्वरः परम ईश्वरः परम म्हळ्यार उत्तमोत्तम तागेल्या पशी उत्तम म्हळ्यार ना मागीर ईश्वर म्हळ्यार यजमान तशी ईश्वर सर्वेश्वर परमेश्वर पुरो एका अर्थ तो ईश म्हळ्यार समर्थ आमकां नियंत्रण करच्याक आंगांतू इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवते म्हूण आसची इंद्रियाभिमानी देवतेंक ईश म्हूण म्हणल्यार तांकां नियंत्रण करचें गरुडशेष रुद्र ब्रह्म वायू हांणी तत्वाभिमानी देवते तांकां ईश्वर म्हणटाची ते ब्रह्मादी देवतेंकय नियमन करतलो तशें जावन हो परमेश्वर करणाय नमः करण पुरायाक मुख्य कारण जावन आशिल्लो कोण परमात्मा ताका करण म्हणचे करण म्हळ्यार असाधारण जावन कारण आशिल्लो कारण म्हळ्यार हेतू असाधारण हेतु करणः म्हणस म्हळ्यार असाधारण हेतु म्हळ्यार कारण जल्ललो जाल्यार तो असाधारण साधारण न्हय तो असाधारण तशें जावन परमात्माक असाधारण हेतू म्हणचे तशी आतां दिश्च्याक करण कसले दोळो ऐकुच्याक करण कसले कान करण म्हळ्यार अन्य करत कसो येता तसल्यार साधन सलकरण म्हूण म्हळ्यार अर्थ येता जीव देवाक मेळका मोक्षा वचून वयवे ताका कारण जेव ताका साधन कोण परमात्मोची ताण दिलेलें शरिरा भितर आशिल्लो परमात्मो हेंचें कारण तशी स्वप्राप्तौ ताका हेतु म्हणचे स्वप्राप्तौ
साधकतमं जीवानां करणं विदुः स्वप्राप्तौ साधकतमजीवानां ते जीव स्वप्राप्तौ तांक एक देह दित कैतो साधकांक तश्चावनो परमात्माक करण त्यांनी तांकां एक श्रेष्ठ शरीर साधना शरीर दितलो दिकून करण म्हणटाची करण करण क म्हळ्यार कितले की पंता इल्ला हें एकाक्षर पदकोशांत क म्हळ्यार आनंद र म्हळ्यार कितें क्रिडा खेळू न म्हळ्यार बल विष्णू म्हणटना इथे न आसा पळय ताका बल म्हूण म्हळेलें तशी परमात्म आनंद स्वरूप क क्रिडा स्वरूप म्हळ्यार तो लीला महिमा तागेलो कोरून दाखयत न्हय तशें हांव र बलस्वरूप तशें हांव न करण म्हणटाची आतां कारण थंय करण कळ्ळें असाधारण हेतु साधन म्हणजल परमात्म मोक्षा वच्चाक साधन कारण कारण म्हळ्यार निमित्त कारण परमात्म प्रति एकाकय निमित्त तोची निमित्ताक कारण म्हणटाची तशी प्रति एकाकय निमित्त कोण परमात्मूची तशें हांव न्हू ताका कारणाय नमः म्हूण म्हणटा कारण म्हळ्यार निमित्त कारण म्हळ्यार अन्य करतो उद्देश म्हळ्यार ताका ताका कारण म्हणलें परमात्माक इत्या म्हळ्यार ताका सर्व जिवांक कसले सृश्टी केलेले तेजे ते जिवान जन्म आयलो उद्देश कसले पुरे ताका गोत्तस तशी गीतेंतू ताणें सांगोस न्हय कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते म्हूण परमात्मो सर्वांकय कारणय तोची कार्यय तोची तशें हांव न्हू हेतु कार्य कारण कर्तृत्व कार्य तोची कारणय तोची कर्तृय तोची करयत म्हळ्यार कसं की एक कोरकाम म्हण आसलें तें कार्य तोची त्या कार्याक कारणय तोची कर्तृय तोची ताणें करचें तशें हांव न्हू जाल्यार हेतु प्रकृतिरुच्यते ते आमगेल्या स्वभावान ते आमी काम करता जाल्यार ते तिनी कार्य कारण कर्तृ परमात्मो जावन आस तशें हांव ताका कारण म्हणटाची आनी परमात्मो केन्नाकय नाश नातिलो आनंद स्वरुपी म्हणून घेतिलो असाधारण शक्ती आशिल्लो तशें हांव ताका कारण म्हणटाची कर्त्रे नमः कर्ता स्वतंत्र जावन विंगडाले सहाय ना नशी सर्वय करतलो परमात्मा तूंच करता आनी करविता करतलोय तोची करयतलोय तोची निमित्त मात्र आमी जाताची तशें हांव न्हू स्वतंत्र जावन कसले कोणाले सहाय नाका ताका तो एकलो सर्व करता देखून ताका कर्त्रे नमः म्हणचें जाल्यार आमी पळय आमी पुरे करताचे स्वतंत्र जावन न्ही आमकां कोणाले कसले सहाय जावका कसलें काम करूंकय एक कोणें हेल्पा जावका आमकां आतां घर चलाई सुचांकय एक हेल्पा एक हँड नाका बे घरा कोयर की पुसप की सकाळ करूं रांदप करतना एकले करता म्हूण आमी लेखू बरची कोणें येवन येदें शिंदू न्हू कांतू न्हू सकाळीं करून दिल्यार हगूर जाता काम खुशी जाता तशी जाल्यार लास्टाक एक 10 जणांनी येवन रांदपा सहाय केल्यार कडेर म्हणटना हांवें केल्लें म्हूण म्हणचें एक अभ्यास आमकां आसचीच आमी केल्लें म्हूण सांगचें जाल्यार परमात्मो तशें न्ही तो सूत्र धरून सर्व जनाक सर्व जनाल करीन सर्व जिवा करीन कसं कोरोक आसा तें तो करयता आमी तागेले पात्रधारी आमगेलें सूत्र तागेलें हाता आसता तांणांचे येयली तशी आमी नांदताची तशें हांव न्हू आमगेले परमात्माक कर्तृ म्हणचे कसल्याक म्हूण म्हळ्यार सर्व जिवांक करीन ते काम करयसीत तो त्या कशी करयसिता म्हळ्यार तांकां तांगेले मनान तो स्फुरण हाडोन कसले कोरका म्हणून स्फुरण हाडोन करयसीता तशें हांव तो कर्त्रे नमः आतां तेंचे शब्द विकर्त्र म्हणले थंय कर्त्र हांगा विकर्त्र म्हळ्यार विशेष कर्तृत्व ताकस जेवो विविध कर्तृत्व ताकस विविध कर्तृत्व म्हळ्यार कसं न्ही विशेष म्हणून कोणा सांगचें ब्रह्मादी देवतेंक तांकां सृश्टी करून तांगेले करीन सर्व कर्तव्य कर्म करयसी तो जेवो ते विशेष म्हळ्यार ब्रह्मादी देवांक मान सृश्टी कर्तव्य ना विविध जिवांकय थंय विकर्त्रे म्हणटना विशेष जीवनी विविध जीव म्हणल्यार विविध जिवांकय सृश्टी करता आनी तांगेल करीन ते सर्व जिवांक सृश्टी करून तांगेल करीन कर्म करयसिता प्रपंचांतू आतां पळय विविध जीव म्हळ्यार कसले म्हणलें प्रपंचांत एकलें म्हण की एकले नांची ना म्हणटा आतां मनुश्याची सांगच्याक पुरे मनुश्य एकची
कोण सांगताच आम्ही मनुष्य जाती जाल्यार तितली मनशांत परमात्मान सृश्टी केलेली तितली कोट्यंतर मनशाला तूं एक मनशा म्हणके एकलो ना एकल्याल स्वभाव आनी एकलो ना एकल्याल खंयच तर म्हळ्यार चर्मा टॅक्स्चर केंसा टॅक्स्चर दोळ्याचे कलर कसलेय एकल्याक म्हळें आसना विंगड 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 आसता तशीच पळयात एक रुख आतां आंब्या पाल्लो पुरे आमकां पळयतना आंब्या पाल्लो म्हणून उरतो धरूं येता हे आंब्या रुखाचो पाल्लो कळटा जाल्यार त्या रुखाला वचून पळयलें त्या आंब्या रुखान तूं कितले नमने पाल्ले आसा पळय आंब्या पाल्लेची गुड्डो दीग चिरमुटेल्ले थोर पुश्टी पुश्टी सपूर सपूर दवटी पल्ले हळदू पल्ले नमून मार आंब्या पाल्लेची तशीची एपला रुखार भर एपल जेवच्या पुरो एपलय ताजे सायजान की कलरान की सकट चड उणें आसता तशी एक व्यक्ती म्हणके एक व्यक्ती ना एक प्राणी म्हणके एक प्राणी ना एक फ्रुटा बरी एक फ्रूट ना तशीची आन्यक पळया कसलेची आमगेले आतां आधार कार्ड म्हणटना आमगेले फिंगर प्रिंट्स घेताचे तितली मनीस आसा न्हू तितली जनाले फिंगर प्रिंट विंगडची आतां फिंगर प्रिंट मॅच जाला म्हूण जाल्यार त्याच मनशाला फिंगर प्रिंट तागेले फिंगर प्रिंटाक मॅच जावका विंगड मनशाला उठू मॅच जावचें साध्य ना तसलं ही सृश्टी केलेली कोणें वैविध्यमय सृश्टी परमात्मान कसले एक नमने सृश्टी करता पळतो तितली कोट्यंतर मनशाला तूं एकल्याले हत्ता बोटा गुर्तू आनी एकल्याक ना म्हूण म्हळ्यार कसली एक तागेले सृश्टीचें कार्य पळया गहनाय नमः महागुणे अतिभूमितया दुर्विज्ञेय म्हळ्यार परमात्मो महागुणे सर्वगुण संपूर्ण तागेले गुण कसले म्हणू कोणाकय भुंयचेर आशिल्ले कोणाकयची कळू साध्य ना तागेले खंयची विचारूय कळू साध्य ना आमी कळू प्रयत्न पावल्यार कळची भारी कश्टारी तशी परमात्मान सगळे जगत तो रचन करता आनी आमी परमात्मान रचन केलें सगळो जगत पळोवच्या कोणाकय तांगेलें आयुश्य पाविश ना जगत पळोवच्या पाविश ना म्हूण परमात्मा पळोवचें मेळटवे नंची ना कशें आसता आमी कशें की बुकाचे शास्त्राच्या आधारार परमात्मा अशेंच तशेंच म्हूण रूप दिताची तशी तो गहन गहन भारी गोप्य गुहाय नमः गुह म्हळ्यार तशीची हृदय म्हणटाची रथकमल म्हळेले हृदयान तो मध्यनिवासी परमात्माक गुह म्हूण सांगूं येता रथकमलांतू निपोनू बैसून आशिल्ले परमात्मा गुह म्हणीत जिवात्मो अनेकानेक शरिरांत जन्म येता एकामागशे एक शरीर मेळतो रस्ता केद्दोळतय त्या जिवात्माले एक साधन पूर्ण जावन परमात्माले अपरोक्ष ज्ञान मेळतय तो विंगड 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 शरिरांत येतो रस्ता तशें जावन ताका गुह म्हणचें आतां अन्यक श्लोको व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्दिः परमः स्पष्टः तुष्टः पुष्टः शुभेक्षणः व्यवसायाय नमः व्यवसाय जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववताम् अहं म्हूण म्हणला परमात्मान म्हळ्यार हांव निश्चय ज्ञान स्वरूप जावन आशिल्लो म्हणून आनी खंयचेय विशय जो निश्चय ज्ञान म्हळ्यार कसं न्ही खंयच्यो एक विशयो जो खंयचेय एक वस्तू निखर जावन अशीची म्हणून सांगता जाल्यार तागेले ते वस्तूचे सर्व विशयो आमकां गोतसुका आतां खंयचे एक आतां आमी एक मास्टरान म्हणलें तुगेला इतलान तूं खंयचे रूख आसा ताजे वेर एक प्रबंध बरय आमकां ते इतलाक वचना नातलें रे हितळ कशेंच म्हूण म्हणलेलें ज्ञान नातलें इतला खंयचे रूख आसा म्हूण सांगू आमकां जाता ना तशी केन्ना इतला वचून येयले जनाक भारी सुलभ सांगच्याक हांव एक बर्थडेक चेडवाल बर्थडेक एक 3-4 वर्सां पयलीं कितकी बर्थडे चमकलेली थंय चेडवां खातीर व्हड्डां खातीर कसो की गेम्स न्ही दवरताची तेची एक बैल मनशांक चेडवां एक क्वेश्चन बैल मनशां एक क्वेश्चन बैल मनशांक धरलें एक क्वेश्चन तशें पुरे तांगेले खेळ आसताचे आसता बैल मनशां एक क्वेश्चन सांगलें कसलें म्हूण म्हळ्यार वासरीन तूं कसकसा सकट आस म्हूण एक निमिशान तूं कोण चड सांगता तांकां प्रायज म्हूण पुराय तरी सांगता पुराय जन सगळो दीस वासरीन तूं आसतात न्हय सांगतर वताची जाल्यार म्हाका खुशी जालेली म्हळ्यार आमी कोण जाल्यार हांव कसलें सांगू वचें न्ही जाल्यार कोण जाल्यार आलोचना कोर न्हू एकक सांगतर आसाची एक सांगले नंतर आनी एकाक एक
हाफ सेकंड पूण टायम एक थोडेचे फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड पूण टायम घेताचे जाल्यार एक बायल मनीस म्हाका भारी खूश जालेली कसो म्हळ्यार पटपट सांगतर चमकले ती तिगेले दोळे येद्रा तिगेले सगळी वासर एक फोटो काडल्या बरी एक्सरे दोळ्यान वासर पळयतशी जल तिणें तशी वासरीन तूं बारी सिस्टमॅटीक छंद करून दवर नसो तिणें वासरी तशी ती सांगतर चमकली सांगतर चमकल म्हळ्यार खंय तर म्हळ्यार समज एक निमिशान तो एक 30 20 25 सांगून आसला रे तिणें क्लिनाची 78 की आयटम सांगली तिणें 78 किल्याक केला फस्ट सांगतर चमकल्या ती कितली गॅप जाली पळय वरलेले बायल मनशांनी तिका तशें तिका मागीर ते प्रायज दितना तांणी निमगेले तुका तितली वगी सांगू कशी जाल्ल्या म्हणून ती म्हणली बायल मनशां पुराय जन काम करताची वासरीन तूं सांगताची जाल्यार रे मेगेलेक हांव एक सिस्टमार वासर सेट करून आसची मेगेल वासर तशी आसता हांव करंट गेलें तेन्ना चमकल्यार रे म्हाका खंय कसलो सामान आसा म्हूण कळटा आमगे कडेन आसा म्हूण हांव सांगता म्हळ्यार तितलें मन दिवन तिणें तिगेलें वासर सेट केला तशी तिगेल वासरीचे विशय तिका निखर जावन गोत्त आशिल्ली देखून तिका पटापट तितलें आन्सर दिवचें जालें तशी कोणाकय खंयचेय एक विशयार उरलो का म्हूण जाल्यार तांकां ताजें निखर ज्ञान जावका जाल्यार परमात्माक हांगा व्यवसायाय नमः म्हळ्यार निखर ज्ञान आशिल्लें म्हूण सांगचें कसो लेख म्हळ्यार ताणी सृश्टी केलेलें आतां त्या वासरीन तुलें कसकस म्हणलेलें तिणें मॅक्झिमम आयटम्स सांगली पळय तशी परमात्मो मॅक्झिमम न्ही परमात्मो सगळे जगत्यांत तितली लक्ष योनी जिवांत लक्ष गटल्यान हजार गटल्यान कोटी गटल्यान जीवस चप्रोची एक अंत भितर योनी भितर तितलेय ताका तितल्याचेय ताका परिपूर्ण ज्ञान आस कितली मनुष्य आजीक इतली घंटी ते कितली मनीस आसाची कोण आसाची खंयची गांवां आसाची कोणाक कसलो आश आसा कोण कसलो करतर आसा कोण नुतं बसला कोणाल घरा आत्ता कसलो जत्र आसा हें पुराय मात्र त्या माने लोकदृश्टीने लोकव्यवहारांत कसलो सकड जत्र आसा सर्वय गोत्तस म्हळ्यार परमात्माक तेवूय कशी निखर जावन गोत्तस तशें जावन सगळे विश्वरचन केलेलें ताणें परिपूर्ण जावन गोत्त आशिल्लें ताका तशें जावन ताका व्यवसायाय नमः व्यवस्थानाय नमः व्यवस्थान व्यवस्थे ಏರ್ಪಾಡು म्हणटाची जेवो तीर्मान म्हणटाची निर्णय म्हणटा ह्या पुरे परमात्माल गुण व्यवस्थान म्हळ्यार विविध रूपान पिंडांड ब्रह्मांडांत सर्व जीव सर्व लोक सकडी एक व्यवस्थ केलेलो तशें जावन ताका व्यवस्थान म्हणचें मात्र न्ही सर्व जिवांक शरीर घेवन येतन दुखून मरणा पर्यंत कोणाक कसलें केदन दिवका कसलें इत्तें सर्व एर्पाड केल्लो तो व्यवस्थान मात्र न्ही कोण खंयची जिवात्मान खंयची देह घेवन येवका खंयची योनीन तुला देह ताका मेळका खंयच्या गांवांत ताण जन्मा येवका तगेले आनम कोण जाता येवन ताण कसं सकड कर्म करोस सर्व निर्णय करतलो तीर्मान करतलो तोवय परमात्मो देखून ताका व्यवस्थान म्हणचें मात्र न्ही प्रति जिवात्माले पूर्वाचे गुण आनी प्रारब्ध कर्माक अनुसार जावन खंयची जन्म ताका मेळका म्हूण निर्णय करतलो खंयची योनीन देवका खंयची कर्म कोरका ताणें म्हूण म्हळेलें तीर्मान निर्णय सकड घेतलो खंय तरी जनन मरण पर्यंत मात्र न्ही मरणा नंतरय त्या जिवात्माक खंयचे लोका वचका खंय कितले कसो भोगू का सूख की स्वर्गादी लोकां वचून सूख भोगची की नरकादी लोकां येवन कश्ट भोगची की मागीर ताणें वापस ताका एक शरीर मेळटय खंय आसची की हे पुरे निर्णय करचे परमात्मान तशें जावन ताका व्यवस्थान म्हणचें तशी संस्थान सम्यक स्थान संस्थान चांग एक स्थान ताका आस खंय ज्ञानील हृदयांत सर्व देवतेंगेले अंतर्यामी जावन सर्व जिवाचे अंतर्यामी जावन एक स्थान आस जाल्यार संस्थान सम्यक स्थान म्हणका जाल्यार उत्तम जावन आशिल्ले ज्ञानींगेले ब्रह्मादी देवतेंगेले हृदयांत आसून तांणी कसो सकड कार्यनिर्वहण कोरका म्हूण पळयतलो तशें जावन ताका संस्थान म्हूण म्हणचें आनी वरलेले नामाचे आत्ताच्या श्लोकाचे वरलेले नामाचे अर्थ पायच्या दिसान तो आमी पळया आजी सांगिल्ले सर्व विष्णू सहस्रनामाचे विशयो
परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीहरी कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.